नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. पुरोगामी, प्रागतिक आणि संविधानाला मानणाऱ्या, लोकशाहीला मानणाऱ्या सर्व जनतेला या निवेदनाद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की या 4 एप्रिलला शनिवारी दुपारी 2 ते 4 या दरम्यान सामाजिक समता आंदोलन या अनेक संघटनांचा जो समन्वय आहे त्यांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की शैक्षणिक संस्थांच्या मध्ये जो जातीय भेदभाव होतोय, अनेक ओबीसी, दलित, आदिवासी विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं जातं. रोहित वेमुला ते पायल तडवी, दर्शन सोळंकी असे कितीतरी नावं घेता येतील. या सगळ्या अन्याय अत्याचारांच्या मध्ये शैक्षणिक संस्थातल्या, उच्च शैक्षणिक संस्थांच्या मधल्या अन्याय अत्याचारांच्या संख्येमध्ये 118% वाढ झालेली आहे एका वर्षात. आणि ओबीसी, दलित, आदिवासी मुलांच्या आत्महत्यांच्या मध्ये 65% वाढ झालेली आहे. सर्व मनुवादी, ब्राह्मण्यवादी शक्ती आक्रमक झालेले आहेत आणि हे सरकार त्यांना पाठिंबा देत आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन 2026 जी नियमावली सादर केली सर्वोच्च न्यायालयामध्ये की जिच्यामध्ये या अन्याय अत्याचारांना प्रतिबंध बराचसा करता येऊ शकतो, परंतु काही ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी अशा जातंध आणि धर्मांध शक्तींनी या यूजीसी रेग्युलेशन च्या विरोधामध्ये छुटपुट आंदोलनं केली. पण इथल्या सगळ्या ब्राह्मण्यवादी प्रसार माध्यमांनी त्यांची फार प्रसिद्धी केली आणि जणू या यूजीसी रेग्युलेशनच्या विरोधामध्ये एकूण भारतीय जनता आहे असं चित्र उभं केलं. त्याचा खोटं आहे. भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या पैकी 52 ते 55% नुसते ओबीसी आहेत, 13 ते 14% शेड्यूल कास्ट आहेत आणि 7 ते 8% दलित आहेत, आपल्या आदिवासी आहेत. या सगळ्यांची मूळ संख्या ही एकूण हिंदू लोकसंख्येच्या 85 ते 87% आहे आणि त्यांच्यावरती हा अन्याय होतोय. सर्व शैक्षणिक संस्थांच्या मध्ये ज्यांची संख्या 87% आहे त्यांना 10% सुद्धा जागा नाही आहेत आणि ज्यांची लोकसंख्या जेमतेम 10%च्या आसपास आहे आणि त्यातही त्यांचं नेतृत्व करणारा जो वर्ग आहे ब्राह्मण्यवादी, त्यांची संख्या फक्त 3.5% आहे. त्यांच्याकडे मात्र 90% जागा आहेत आणि ते म्हणतात आमच्यावरती अन्याय झालाय म्हणून. आणि म्हणून या सर्व शैक्षणिक संस्थांच्या मध्येच नव्हे तर सर्व शासकीय आस्थापनांच्या मध्ये, प्रस्थापनांच्या मध्ये, प्रशासनांमध्ये आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा असल्या पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांच्यावरती होणारा अत्याचार थांबला पाहिजे. म्हणून आपण यूजीसी रेग्युलेशन ऍक्ट हा जास्त सशक्त आणि प्रभावी व्हायला पाहिजे. या मागणीसाठी आरक्षण 100% झालं पाहिजे. रोहित वेमुला कायदा झाला पाहिजे. यूजीसी रेग्युलेशन ऍक्ट लागू झालं पाहिजे आणि कंत्राटीकरण सर्व आस्थापनांच्या मध्ये जे सुरू केलेलं आहे हे बंद झालं पाहिजे. आणि विमानतळ जे आता नव्या मुंबईचं झालेलं आहे, सुरू केलेलं आहे, त्याला फक्त आणि फक्त लोकनेते दिवा मामा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. म्हणून सर्व आंबेडकरवादी, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या, शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व प्राकृतिक जनतेने या 4 एप्रिलच्या ठाणे कलेक्टर कचेरी समोर होणाऱ्या या
निषेध निदर्शनांच्या मध्ये सामील व्हावं असं मी त्यांना कळकळीचं आवाहन करतो. या आंदोलनामध्ये आमचे आगरी बांधव, कुणबी बांधव, कोळी बांधव, साळी बांधव, माळी बांधव, कुंभार, न्हावी इत्यादी सर्व ओबीसी, सर्व भटके विमुक्त, बौद्ध, दलित आणि आदिवासी संघटना सर्व सामील झालेल्या आहेत. सर्व विद्यार्थी संघटना सामील झालेल्या आहेत प्रागतिक विचारांच्या. फुले शाहू आंबेडकर पेरियारांना मांडणाऱ्या, शहीद भगतसिंगांना मांडणाऱ्या जेवढ्या विद्यार्थी संघटना आहेत या सर्व आंदोलनात सामील झालेल्या आहेत. आणि 4 एप्रिल 2026 दुपारी 2 ते 4 या वेळेत होणारं निदर्शन हे महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये जी कोंडी झालेली आहे ती कोंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये सर्व पुरोगामी जनता, विद्यार्थी आणि सर्व विद्याविभूषित लोक, संविधानाला मानणारे लोक हे सामील होणार आहेत आणि या जात्यांना आणि धर्मांतर शासनाचा निषेध करणार आहेत. त्या या सगळ्या हे आंदोलन एका नवीन क्रांतिकारक सामाजिक म्हणजे एकजुटीचं नवीन पर्व निर्माण करणार आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होतील. आणि मी कळकळीची विनंती करतो की सगळ्यांनी सामील व्हा आणि फुले आंबेडकरी जनता, शिवराय फुलेंना मानणारी, राजाची शाहूंना मानणारी जनता हा अन्याय सहन करणार नाही, दाखवून द्या. जय भीम. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.